सुपर सुपर होय. तर मित्रांनो, जस्ट आपण आता पिक्चर पाहिलेला आहे तो बाहुबली 2. तर बाहुबली 2ची स्टोरी रिव्ह्यू मी तुम्हाला सांगतो माझ्या परीने. तर मित्रांनो, 2 वर्षाच्या प्रदीर्घ गॅप नंतर एस राजामौली आपल्यासाठी घेऊन आले बाहुबली 2 द कन्क्लुजन. हा पिक्चर दुबईमध्ये 27 एप्रिलला रिलीज झाला आणि आम्ही पहिल्याच दिवशी म्हणजे 27 एप्रिलला फर्स्ट शो पाहायला गेलो इवन बटोडा मॉलमध्ये. तिथे अशी परिस्थिती होती, जेवढे सिनेमा होते ते सर्व फुल, मल्याळम, तेलुगू, हिंदी, जेवढे लँग्वेज त्यांनी काढले ते सर्व थिएटर फुल होतं. जेव्हा पिक्चर संपला तेव्हा फक्त एक महासागर बाहेर येत होता सिनेमा थिएटरमधून. तर विचार करा, एवढा भव्य दिव्य पिक्चर लोकांना पाहायला मिळाला, ते सुद्धा म्हणजे काही त्याला शब्दच नाही. जेव्हा आम्ही थिएटरमधून बाहेर पडलो तर अर्धा तास तर माझा डोका एकदम सुन्न झालेला. त्या पिक्चरच्या ह्याच्यातच आपण वाहून गेलेलो. आणि त्या पिक्चरमध्ये सर्वांनी साकारलेली ॲक्टिंग, एस राजामौलीची डायरेक्शन, अनुष्का शेट्टी, बाहुबली, भल्लाल देव, महेश मित्रानी, कटप्पा यांनी सर्वांनी साकारल्या सर्व भूमिका हे एकदम भारी झाल्या. आणि त्यामध्ये त्यांनी वापरले जे ग्राफिक्स आणि भव्य दिव्य असा सेट, म्हणजे सर्व स्तरावर. आणि त्यामध्ये स्टोरी पहिल्या पार्टपेक्षा ही जो दुसरा पार्ट आहे त्याची स्टोरी जरा एकदम लोकांना बांधून ठेवण्यासारखी आहे. कारण का काही पिक्चरमध्ये सीन असे आले की लोक शांत बघत तोंड आव असून बघत राहिले. कारण का एवढा जे कट टू कट म्हणजे त्यात चुकी नाही असे मला तर स्वतःला असा वाटला. तर जर तुम्हाला पिक्चर पाहायचा असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन या पिक्चरची मजा घ्या. हा पिक्चरचा रिव्ह्यू द्या बाहुबलीचा. कसा वाटला? स्टोरी कशी होती? काय कसं होता? खूप छान होता पिक्चर. बाहुबलीची स्टोरी चांगली खूप आवडली. आवडला पिक्चर. तुम्ही पण पाहून घ्या.